श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी. तर ही जी एकादशी आहे तर ती खूप कठीण एकादशी म्हणून ओळखली जाते, कारण ह्या एकादशीला जल सुद्धा ग्रहण केलं जात नाही. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी व्रत हे केलं जातं. व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी हे व्रत केलं जातं. पहा, ही एकादशी तिथी जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी काही सेवा, पूजा आणि उपाय आपल्याला करायचे असतात आणि काही विशेष मंत्रांचं पठण केलं तर आपली इच्छा जी आहे तर ती 100% पूर्ण होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. म्हणूनच आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे, हे कोणते शब्द आहेत ते आपल्याला उच्चारायचे आहेत, त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्या निर्जला एकादशी आहे आणि यावेळेस तुम्हाला ह्या एकादशीला सकाळी उठल्याच हे जे 2 शब्द आहेत तर ते बोलायचे आहेत. हे शब्द जर तुम्ही बोलले तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या, तुमची कोणतीही मनोकामना असू द्या, तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पहा, तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल. तर पहा, आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर अशा इच्छा ठेवत असतो, म्हणजे आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात. भरपूर दिवसापासून आपण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत, परंतु त्या इच्छा पूर्ण होत नाहीत. हे कशामुळे होते तर आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष असतात ते जर कमकुवत असतील तर आपल्याला अशा समस्या ह्या जाणवत असतात. म्हणूनच अशा विशिष्ट तिथींना आपण जर काही मंत्रांचं पठण केलं, काही शब्द जर आपण उच्चारले तर ते आपल्याला विशेष फळ हे देऊन जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे 2 शब्द तुम्हाला सांगणार आहे ते 2 शब्द तुम्हाला सकाळी उठल्यानंतर लगेच बोलायचे आहेत. हे 2 शब्द जर तुम्ही बोललात तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सकारात्मक गोष्टी ह्या घडून येतील. पहा, तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर अंथरुणात बसलेले आहात तेव्हाच तुम्हाला हात जोडायचे आहे. तर पहा, अंथरुणात बसल्यानंतर तुम्ही हे दोन्ही हात समोर धरून बसायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक श्लोक म्हणायचा आहे. तर हा श्लोक असा आहे: कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कलमुले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. आणि असा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र सकाळी तुम्ही अंथरुणात असताल तेव्हाच तुम्हाला म्हणायचा आहे. तुम्ही जमिनीवर पाय ठेवण्या अगोदरच हा मंत्र तुम्हाला उच्चारायचा आहे. हा मंत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही 11 वेळा सुद्धा हा मंत्र म्हणू शकता. पहा, रोज हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपण देवाचे आभार मानत असतो, नंतर पृथ्वीचे आभार मानतो की ती पृथ्वी आपला भार हा तिच्यावर उचलत आहे. त्यानंतर आपल्या आई वडिलांचं आपण स्मरण करतो आणि त्यानंतर आपली जी सकाळ आहे तर ती चांगली होते. हा श्लोक बरेच जण म्हणत असतात, परंतु हा श्लोक का म्हणतात आणि दोन्ही हाताची ओंजळ करून का म्हणतात, ही जी माहिती आहे तर ती अनेक जणांना अजूनही माहीत नाही. तर पहा, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजेच आपल्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान आहे. करमध्ये सरस्वती म्हणजे आपले जे कर आहे त्या कराच्या मध्यभागी सरस्वती आहे. कलमुल्ले गोविंदा म्हणजे कराच्या मध्ये गोविंद म्हणजे श्रीकृष्णांचा वास आहे. आणि प्रभाते करदर्शनम म्हणजे लक्ष्मी माता, सरस्वती आणि साक्षात श्रीकृष्ण यांच्या पावन स्थानामध्ये असलेल्या माझ्या हाताला मी नमस्कार करतो. यांची कृपा माझ्यावरती राहावी आणि जीवनात संपत्ती, ज्ञान, बुद्धी, देवाची कृपा मिळत राहावी. आणि हाच आहे तळहाताच्या दर्शनाचा खरा अर्थ. आणि पहा, मनुष्याने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून कार्यभिमुख जीवन जगावे. तसेच आपल्या ह्या हाताने कुठलेही
दुष्कर्म किंवा वाईट हे घडू नये. हे हात जे आहेत तर ते सर्वांच्या मदतीसाठी पुढे येत राहावेत. मनुष्य हा नेहमी भगवंताशी जोडला गेला पाहिजे. परमात्मा आणि आत्मा यांचा संबंध हा असाच राहिला पाहिजे. म्हणून हा श्लोक जो आहे तर तो म्हटला जातो. तुम्ही जर हा श्लोक रोज म्हटले तरीही चालेल आणि तुम्हाला रोज म्हटणं शक्य नाही तर मग तुम्ही या एकादशी तिथीला नक्कीच म्हणा. कारण पहा, एकादशी तिथीला आपण हा श्लोक जर म्हटलो तर भगवान विष्णू, माता लक्ष्मी ह्या आपल्यावरती प्रसन्न होते. हा मंत्र जो बी व्यक्ती म्हणतो त्याचा तो दिवस हा सोन्यासारखा असतो. व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना, इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात. आणि म्हणून तुम्ही रोज असा हा मंत्र म्हटले तरी सुद्धा चालेल. आणि जर नाही शक्य झालं तर एकादशीच्या दिवशी हा मंत्र आवर्जून तुम्ही सकाळी उठल्या की लगेच म्हणा. अशा पद्धतीने हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला सकाळी उठलं की लगेच म्हणायचा आहे. इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.